छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ग्रंथ शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. अध्याय 10वा. श्री शिवाय नमः. मागिले अध्यायी कथन. शिवराय उठिले बंड करुण, स्वतंत्र मराठेशाही स्थापन ऐसापन केला असे. मावळे वीर करुनी गोळा, अयांचा केला मस्त मेळा. पुढील इंतजाम सगळा, करीत शिवराय साक्षेपे. रांझ्याचा पाटील दुर्जन, अयाचे हस्तपाद छेदून. स्वतंत्र राजाईसे निर्वाण, न्यायदान केलेसे. शहाजींनी केला होता विचार, आपण जरी सरदार, तरी म्लेच्छांचे चाकर. नाही स्वतंत्र राज्य पै, परंतु आपुल्या या पुत्रान नवराज्य करावे निर्माण. ऐसे शहाजींसी मनातून फार फार वाटत असे. याकरिता शिवरायांची राजमुद्रा केली साची. शिवरायांसह तिची बोळवण पुण्यासी केली होती. स्वतंत्र राज्य शिवाजींचे ऐसे महात्म्य राजमुद्रेचे. स्वरूप अष्टकोनी आकाराचे, त्यावरी असे मजकूर. प्रतिपश्चंद्र लेखेव, वर्धिष्णुर विश्ववंदिता. शाह सुनो शिवशेषा, मुद्रा भद्राय राजते. जैसी प्रतिपदेची चंद्रकोर, वर्धिष्णू होतसे उत्तरोत्तर. तैसे शिवराज्य हे भरभर, वाढून व्हावे विश्ववंद्य. शिवराय शहाजींचे पुत्र, तयांची ही मुद्रा भद्र. ही मुद्रा कल्याण कर, शहाजींनी दिली रायांसी. या मुद्रेचे महात्म्य, झाला नवराज्य जन्म. शिवराज्याची ओळख परम मुद्रेमुळे होत त्या. आता पुढील रसाळ कथा, परिसा श्रोते म्हणे वक्ता. स्वराज्य आरंभ करता, शिवराय कार्य करीतसे. सुरू केली से खटपट, मावळे मेळविले दणकट. शिक्षण चालू झाले आचाट, भाले तलवारीचे पै. एक एक ऐसा मावळा, मेळविला बळे ते जागळा. शस्त्रविद्या तया सकळा, बाजी पासल कर शिकवी. नकळता कवना सीमात, शिवराय करी गुप्त खलबत. मावळ्यांसी एके ठाई जमवित, योजना निश्चित करावया. शिवराय सांगे त्यांसी विचार, घ्यावा प्रथम रोहिडेश्वर. परी त्या गडाचा समाचार, ऐका साचार व्यवस्थित. आपुले बाजी पासल कर, तयांनी आणली खबर. चारी बाजूंनी खिंडार, 200 पातूर शिबंदी. त्या किल्ल्यावरी करू चाल, शंकराचा घेऊ कौल. गोळा होऊन यावे सकळ, उद्या रात्री मंदिरी. रोहिडेश्वराचे मंदिर, तेथे सकळे व्हावे स्थिर. चुपचाप आणि धीर गंभीर, शांत तेथे थांबावे. ऐसी करुणी व्यवस्था, पुढील कार्यासी सर्वथा. सकळांची घेत वार्ता, शिवराय फिरत दिनभरी. रात्री लोहाराकडे जाऊन, सकल घेतले वर्तमान. ढिगभरी शस्त्रास्त्रे कडून, तयाने ठेविली सुसज्ज. निशान पसरता अंधारी, सकळ येती मध्यरात्री. शस्त्रसज्ज ते अवसरी, सेना झाली रायाची. तव पहाटेपर्यंत सहस्त्र सेना एकत्रित. येऊनी स्तब्ध पाहत वाट पुढील आज्ञेची. अनेक ग्रासांचे भारे, तेथे मेळविले चतुरे. भाऱ्यां माझी ठेविली शस्त्रे, छपून चलाखीने. एक एक भारा उचलून, मावळे जात गडा लागून. पहारे करी ते पाहून, जाऊ देती निशंक. उषकाल होईपर्यंत, शतावधी भारे करी तेथ. गडावरी जाती गुप्त, कवना संशय नये पै. ऐसे सहस्त्र भाले करी, गेले कुशरत्वे गडावरी. किंचित उरले ते अवसरित, व पहारे करी संशयित. शेवटला भारेवाला येत, तयासी पहारे करी थांबवित. दरडावून विचारत, काय भाऱ्यात असे या. तव तो मावळा भारा सोडून, तयासी दाखवी उलगडून. तात्कार समशेर घेऊन, पिंढरीवरी मारिली. जाहला एक चहल कल्लोळ, पहारे करी किंचाळले जहाळ. शिळ मारुणी तात्काळ सावध केले मावळे. सावध होताची एक सरी, भाऱ्यातील उपसली शस्त्रे. बेसावध होती समग्रे, तयांवरी लोटली.
बेसावध पहारेदार बेसावध किल्लेदार, लढाईन होता फार थोडा मार दीधला. पडले 10-12 सैनिक, बाकी शरण येत सकळीक. किल्लेदार कैद करून देख सकळ लोक शांत केले. शिवराय येऊनी बिरुदावर हे पाहती समग्र. सकळ शांत झाल्यावर खाली उतरून येती ते. मग रायांच्या समोर उभा केला किल्लेदार. कापत होता थरथर परी गुरके बळे बळे. सांगून ठेवतो तुम्हाला एक दिवस समजताला, दाखवीन एकेकाला माझा इंगा काय तो. ऐकुणी तयाचे उत्तर शिवराय संतापले फार. येसाजीस म्हणे सत्वर यासी तोफे तोंडी द्या. हे ऐकताच किल्लेदार म्हणे दचकला अपार. गडगडून पायांवर लोळता जाहला रायांच्या. तो सवेची लाग वेगे प्राणांची भीक मागे. म्हणे तुमचाची सेवक अंगे सोय होईन महाराजा. ऐकुनी तयाच्या उक्तीस शिवराय करीत स्मित हास्य. मग म्हणती मावळ्यास नजर कैदेत ठेवा तो. घेतला पहिला हा गड आदिलशहाचा दुर्गौघड. ऐसा करुणी पवाड शुभारंभ केला पै. बोलावणी गडकऱ्यांसी राजे समजावीत त्यांसी. कसलीही चिंता तुम्हासी तरी आम्हासी सांगावे. सर्वांसी देऊन आश्वासन व्यवस्था केलीसे संपूर्ण. दादाजीसी किल्लेदार नेऊन सवे सैन्य दीधले. हिरवा ध्वज किल्ल्यावरून तात्काळ टाकीला काढून. तेथे हिंदूंचे निशान भगवा ध्वज फडकाविला. पहा या सह्याद्रीत कितीतरी दिवसात हिंदू ध्वज थाटामाटात फडकता झाला. हा ध्वज संन्याशांचा, हा ध्वज वारकऱ्यांचा, हा ध्वज मावळ्यांचा, हिंदू राष्ट्राचा हा ध्वज. असो ऐसा गड घेऊन उभारिले तेथे निशाण. महाराष्ट्रा माझी चैतन्य दाटले अपार ते समयी. बोला हर हर महादेव अमुचा राजा शिवराव. जय जयकार करीती सर्व म्हणती अपूर्व वर्तले. सन 1645 घेतले रायांनी रोहिड्यास. सवे जखमी सैनिकांस घेऊन आले पुण्यासी. या आधी राजांचा स्वार पुण्यासी येतसे सत्वर. तयाने सकल समाचार दादोजींसी कथियेला. ऐकताची रायांचा पराक्रम दादोजीसी आला घाम. म्हणे हे सामान्य नव्हे काम काय करून बसले ती. पंताला भरली धडकी त्यांसी विश्वास बसेना नक्की. ऐसे कार्य एकाएकी कैसे केले शिवबाने. बादशहा जेवी विखार पाय दिधला शेपटीवर. आता नतिजा काय होणार चिंता घोर लागली. मग लगबगे जाऊन जिजाईसी केले कथन. तयांनी किंचित हसून योगक्षेम पुसिले. राजे आहे ती सुखरूप परी केला विचित्र प्रताप. आदिलशहा केवळ सर्पगड घेतला तयाचा. ऐकुणी ऐशा वार्तेसी जिजाई तृप्त होय मानसी. पाचारुणी सईबाईसी आज्ञापित तियेसी. सई नववस्त्रे लेवून आरती ठेव तयार करून. एरी म्हणे काय कारण ओवाळणी कोणाची. अग शहाणे कळे ना तुला आता ओवाळती का मजला. गड जिंकुणी तुझा दादला येत आहे वाड्याशी. ही नव्हे सामान्य वार्ता स्वातंत्र्याची प्रारंभता. तुझला नकळे हे सर्वता कथिले ते करी आधी. सईबाई नटून थटून सवी पंचारती घेऊन. वाड्याच्या दारी येऊन वाट पाहे रायांची. तव अश्वाच्या टापाणी दनानली पुढील अवणी. दारांशी सुहासिनींनी घातले पाणी पदावरी. दही भात व वाळून टाकीला रायांनी पाय उचलिला. तव देखत सही बाईला पाहून स्मित करीती ते. तव ते लाजून ते समयी गंधवाळी रेखत सई. रायांचे मुखदर्शन घेई भारदस्त श्रीमुख. राजे सईशी निरखित सई लाजून चूर होत. विडा देवने हातात वाळीत प्रीतीने. ऐसा पराक्रमी सुंदर मज लाभला भ्रातार. सईसी आनंद पार भरून उरयेतसे. रायांसी करुणी नमन बाजूशी उभी राहे सरुण. मग रायात येऊन केलंय नमन जिजाईंसी. रायांचे वदन विलोकण जिजाई झाल्या सुप्रसन्न. आनंदाश्रू नयनातून येत वचित ते धवा. राजे औक्षवंत व्हावे विजयी सर्वदा असावे. ऐसा आशीर्वाद भावे जिजाई देत रायांसी.
मग दादोजी कोंडदेव तेथे जात राजे शिव मणी धरुणी शुद्ध भाव तया नमस्कारित ते. दादोजी बोले फुरंगटून कान गेले आम्हा सांगून. मग दोघांशी अंधारी ठेवून कार्य महान केले तुम्ही. की आमुच्यावरी विश्वास वाटेनासा झाला तुम्हास. शिवराय म्हणे दादोजीस गैरसमज होतसे. गैरसमज नव्हे आमुचा परिहा पराक्रम तुमचा. काय परिणाम होईल याचा विचार केला आहे का. आदिलशहाचा घेतला गड तयाचा परिणाम अवघड. राजे तुम्ही अजूनही हुड भलती आवड कासया. कशासी बादशहाचे वैर याचा नतीजा भयंकर. बोलणे सोपे आहे फार तुम्ह्या साचार कळेना. यावरी राजे म्हणते आम्हा सांगून शहाचा महिमा. कोण बादशहा त्याच्या नामा मज पुढे गाऊ नका. हा बादशहा पापी फार प्रजेशी छळे अपार. जिव्हा शोधून जगदेव मुरार धिंड काढून मारिला. ऐशा बादशहाची भीती तुम्ही सांगता आम्हा प्रती. या धर्माशी सातकी होती देव आम्ही सांगा हो. दादोजी म्हणे बंड करून बादशाही टाकणार काय बुडून. येरी म्हणे प्रभू कृपेण तेही होईल निर्धारे. मग दादोजी चिडे फार नरस्पृशी बोले उत्तर. अरे तू तरी जाणकार पोर खेळात मिसळतो. राजे म्हणती तात्काळ पंत हा नव्हे पोर खेळ. विचार योजुनी सकळ करीत असे हे आम्ही. दादोजी म्हणे सावरुण तुमचे वय असे लहान. किती उन्हाळ्या दादोजीन पाहिले आहेत महाराजा. हे पांढरे केस किती अनुभव सती यास. तुम्ही भलत्या भरीस पडू नका शिवराजे. आपल्या थोरल्या महाराजांनी 2 वेळा केली करणे. याचा परिणाम तुम्हाला गुन्हे काय माहीत नाही का. तुम्हा सांगतो निर्वाण बरे नव्हे हे शहाणपण. याचे परिणाम दारुण तुम्हास भोगावे लागतील. ऐकुणी दादोजींचे उत्तर शिवराय नाराज झाले फार. दादोजीस म्हणती सत्वर कळाले समग्र तुमचे. पंतामुच्या राज्या लागून नका देऊ आशीर्वचन. परिशापवाणी दारुण उच्चारू नका अभद्र. आणि शिवराय तेथून तात्काळ गेले ते निघून. मागे दादोजी गेले थिजून काय बोलून बैसलो. असो त्या दिनी निशी माझी जिजाईन सिराजे शिवाजी. चर्चा करीत कार्य काजी ऐकून जिजाई संतोषे. जिजाईंनी थैली भरून रायांशी धतले सहस्त्र होण. ते राय स्वीकारून परम समाधान पावले. जिजाई म्हणत सर राजकार्यासी तुम्हा पडतील उपयोगासी. असो प्रभात समयासी स्नान करीत शिवराय. निरोप घेऊन जिजाईचा हाती हात घेऊन सईचा. निरोप घ्यावया दादोजींचा शिवराय चालले. राजे म्हणती दादोजींस जातो रोहिडेश्वरास. पेशवे डबरामात्यास सवी घेऊन जातसो. येरी म्हणे तुमचेच लोक तुम्ही न्यावे सकळीक. आमुचा तुम्हावरी धाक काय उरला असे तो. राजे चालिले वळून दादोजी बोले सद्गदून. राजे वागा सावधगिरीन गड नवीन म्हणोनी. आता पुढील कार्यभार करावयासी पूर्ण समग्र. राजे सरसावले सत्वर रोहिडेश्वर बांधावया. जुनाट किल्ला रोहिडेश्वरम जागोजागी आहे ती खिंडार. बांधकाम करणे त्यावर आवश्यक बनलेले. करावया जीर्णोद्धार गवंडी घेऊन या शूर. चढवून या गडावर थोर संसार मांडिला. परी उभी राहे अडचण द्रव्याची भासे चणचण. शिवराय यासाठी चिंतामग्न जिजाई जाण ओळखे. परी तरीही शिवराया स्वये पुढारा होऊन या. एक एक गड घ्यावया विचार करीत मानसी. तव रायांच्या अकस्मात तोरणा गड ध्यानी येत. सकळ गडान माझी बहुत उच्चासे तोरणा. काणद खोऱ्यात हा गड एकाकी आणि महाप्रचंड. चढण्यास मार्ग अवघड जणू सोंड सह्याद्रीची. भव्य उपत्यका गडाची नामे एक झुंजारमाची. दुजी असे बुधला माची तोरण्याची उंची भयान. किल्ला अत्यंत बळकट वाट अत्यंत बिकट. कडे ताठ काळे कुट्ट फत्तर दणकट उभे असती. भक्कमसे महाद्वार तटबंदी जेवी विखार. वळसे घेत गडावर पसरलीसे दूरवरी.
मध्यावरी बाले किल्ला, 2 दरवाजे गडाला, एक पुण्याच्या दिशेला, पश्चिमेला दुसरा. गडावर तोरण जाई, दुजी दैवते ठाई ठाई. ऐसा उत्कृष्ट गड पाही, परी दुर्लक्षित तो. ऐसा हा उत्कृष्ट गड, परी बादशहाशी नसे कैवाड. शिबांदी तोफा पहारे, धड व्यवस्था नसे काहीही. हाती थोडीफार शिबंदी, तयासीही नवती शुद्धी. ऐसी पाहुण्या संधी, शिवराय येत गडासी. सवे घेऊन मावळसेना, कानद खोऱ्यात उतरे रान. हर हर महादेव करुणी, गर्जना किल्ल्या माझी प्रवेशले. थोडे फार पहारेदार, तयासी करुणी आठार. पकडून या किल्लेदार, त्याशी जेर बंद केले. असो ऐशा परी किल्ला, शिवरायांसी या मिळाला. गडावरी कब्जा केला, मग नेमिला किल्लेदार. हरित ध्वज उतरवून, उभारिले भगवे निशाण. हर हर महादेव गर्जुन, उत्सव करीत मावळे. जाहला तोरणा स्वतंत्र, जाहला मावळा स्वतंत्र. भगवा फडकतसे स्वतंत्र, राजा स्वतंत्र शिवाजी. मग किल्ल्याची दुरुस्ती, शिवरायांनी घेतली हाती. तानाजी जबाबदारी, तानाजी प्रती सोपविते जाहले. नाना जमातीचे लोक, जमा करुणी सकळीक. बांधकाव करण्या आवश्यक, रायांनी तेथे नेमिले. रामोशी कोळी मांग महार, भिल्ल वडारी कैकाडी ढोर. काथोडी कातकरी कोळी ढोर, धनगर सांभार नेमिले. सवे मराठे किल्लेदार, ऐशा मावळ्यांची दुर्धर. मदत घेऊन तानाजी वीर, कार्य करी किल्ल्याचे. कवी म्हणे ऐका व्यवस्थित, शिवरायांची महान रीत. जातीभेदासी किंचित थारा नव्हता स्वराजी. तया काळी समाजात जातीभेद ओतप्रोत, परी शिवरायांच्या राज्यात यासी थारा नव्हता की. हे नाना जातीचे लोक, मिळून या सकळीक. समस्त होऊन या एक, शिव कार्य करिता ती. तोरणा तटाची करिता दुरुस्ती, तेथे आश्चर्य वर्तले अवचिती. खोदिता त्या भूमी प्रती, गुप्तधन सापडले. मोहरांनी भरलेले हांडे, ऐसे द्रव्य तेथे सापडे. कामगार होऊन वेडे, तयाकडे पाहती. मनात विचार करीती पूर्ण, की हे शिवरायांचे धन. श्री भवानी होऊन प्रसन्न, स्वराज्य कार्याधीधले. सुवर्ण हंडे रत्न भरित, मावळे तेथुनी काढित. मोहन धरिता किंचित, तानाजी पाशी देताती. हे सर्वही घेऊन धन, तानाजी येत पुण्याला गुण. शिवरायांपुढे समर्पून, सकळ वृत्तांत निवेदी. पाहुणी द्रव्य सकळिक, पाहुणी मावळे प्रामाणिक. शिवरायाही झाले थक्क, परमहरिख पावले. समस्त द्रव्य स्वीकारून, तानाजीस देत आलिंगन. स्वराज्याचे नव खाते उघडून, खजना राज्य नावे केलं. धन्य शिवराय छत्रपती, धन्य तयांची उक्ती कृती. धन्य मावळे त्यांची प्रीती, शिवरायांवरी बैसली. असो ऐसे झाले कथन, पुढील अध्यायी वर्तमान. शिवरायांचे राजकारण, तेही वर्णिन आवडी. स्वस्ती श्री शिवायन, शिवकथा ही महान. ऐका भाविक संत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.